कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल हरि जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार हरि जय गोपाल कुमार राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम भजन करा सगळे विठ्ठल 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 राम विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ हर महाराज गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराण की जय तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथ न बनिताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता
तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठाला 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 विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांचा कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची, त्याच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानिल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. देवाधी देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय देवा, देवा जगत्रय जीवा, देवादी देवा जगत्रय देवा. केशवा विनंती परी केशवा विनंती माझी, परी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणाना, माझी वाणी तुझे वर्णी गुणाना, माझी वाणी तुझे वर्णी गुणाना. काही कळा काही काही देवादी देवा जगत्रय जीवा, परीसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणना, माईसे देई प्रेम काही कळा. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. श्री गुरु सारिखा अस्था पाठी राखा, गुरु सारिका सपाठी श्री गुरु सारिखा अस्था पाठी राखा, गुरु सारिका सपाठी इतरांचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा अस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा काल्याच्या प्रकरणातला आजच्या दिवसाला, आजच्या प्रसंगाला अनुसरून सेवेसाठी हा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यकच आहे. याचं कारण असं आहे, अधिक मास चालू आहे, सगळ्यांना पुरणपोळीच्या अपेक्षा होती, पुरणपोळीच होती, पण पुरणपोळीने सांगितलं आमरस आला, आणि आमरसानं अचानक 9:45ला फोन केला आणि मला सांगितलं महाराज तुम्ही कीर्तन करा, म्हणून तुमच्या समोर हे पिठलं उभं आहे. विठ्ठल विठ्ठल आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य आरगडे बापूंची ही सेवा, त्यांना सांगितलं आदरणीय ज्यांच्या श्रीमुखातून आपण गेली 7 दिवस श्रीमद भागवताचं चिंतन ऐकलं, असे श्रद्धेय डॉक्टर प्रमोदजी महाराज कोमावत यांच्या मुखारविंदातून ही कथा श्रवण केली. काल्याचं कीर्तन त्यांचंच होतं, त्यांनी सांगितलं बापूला, बापून सांगितलं मला.
म्हणून पुरणपोळी आमरस आणि ही पिठलं विठ्ठल विठ्ठल. आता एक तर कसं असते, दवाखान्यात ऍडमिट होऊ नये. दवाखान्यात ऍडमिट आपल्या मनावर असते, पण डॉक्टरनं किती दिवस ठेवायचे डॉक्टरच्या मनावर असते. त्याच्यामुळे आता तुम्ही सगळे इथे ऍडमिट झालात, तुम्हाला सुट्टी कधी द्यायची माझ्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. काल्याच्या प्रसंगातला आजचा हा भंग आहे. आज काल्याची सेवा आहे. गेल्या 7 दिवसामध्ये, फक्त बोलू नका, गेल्या 7 दिवसामध्ये आपण जे नामचिंतन केलं भागवताच्या माध्यमातून, त्याची आज पूर्ण होती. आणि संप्रदायाचा नियम आहे, कोणताही सप्ताह असला, मग 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 4 महिन्याचा असो, त्याची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनानं करायची, असा काल्याचा संप्रदायाचा अलिखित नियम आहे. त्या नियमाला अनुसरून आजची ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला आली. काला कशासाठी करायचा? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलं, नामे काला. कारण 7 दिवस आपण जे श्रम केले, ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणानं केले, त्यांना याचं पूर्ण फल मिळणार आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही आजच आलो, त्यांनाही मिळणार आहे. काल्याचा प्रसाद असा आहे, काल्याचे अधिकारी सगळेजण आहेत. सगळेजण म्हणजे कोण? इथं उपस्थित असलेले सगळे. कारण तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून. भगवंत कुणाला काही देत नाही, घेतल्याशिवाय तर अजिबात देत नाही. तसं 7 दिवसामध्ये आपण जी नामसाधना या ठिकाणी केली श्रीमद भागवताच्या माध्यमातून, त्याची पूर्णाहुती, त्याची फलश्रुती व्यावहारिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर योगायोगानं आज 1 तारीख आहे. आणि 1 तारीख म्हणजे पगाराचा दिवस असतो. तसं आजचा सुद्धा हा संप्रदायाच्या नियमानं पगाराचा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल. मग काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचे काही नियम आहेत. तसे नियम सगळीकडेच असतात, सर्वच कीर्तनाला असतात. पण आजकाल काय झालंय, आपण नियम पाळत नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं काय करायचं? उच्चारण करायचंय, आचरण करायचं नाही. लोकांचा धडबड काय चालू आहे? आचरण करायचा. पण एक लक्षात घ्या, भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आचरणात आणण्यासारखं अजिबात नाही. भगवंतानं नखावर गोवर्धन पर्वत उचलला होता, मला माझी सुटकी सुद्धा उचलत नाही. ते आचरण करण्यासारखं नाही. भगवंतानं 12 गाव दावाग्नी प्राशन केला होता. आपल्याला उदबत्तीचा चटका जमत नाही. माझं सांगतो मी, तुमचं नाही. भगवंतानं 5व्या दिवशी त्या पुतणेचं विष प्राशन केलं होतं. आपल्याला झाकणभर सण होतं. मी माझं सांगेल बरं, तुम्हाला अजिबात बोलणार नाही. मग चरित्र काय? आचरण कुणाचं चरित्र करायचं? तर आचरण घ्यायचं रामाचं, आणि भगवंताच्या चरित्राचं फक्त उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. व त्या चरित्राचं उच्चारण करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. का महत्व आहे? कारण हा काला इतका दुर्लभ आहे, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा एकदाच करता आला. त्याच्यासाठी सुद्धा 1 वर्ष वाट पाहावी लागली. पण आपण एवढे भाग्यवान आहोत, आपल्या संप्रदायातल्या सगळ्या संतांनी रोज कुठं ना कुठं तरी वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम सुरू असतो, सप्ताह सुरू असतो, आणि त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते. मग काला दिला कोणी? त्याचा अधिकार एकतर संतांना आहे, दुसरा भगवंतांना आहे. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एक तर भगवंतानं काला वाटला, प्रसाद देतो.
जास्त नका करू. प्रसाद देतो पंढरीनाथ, आणि आपलं भाग्य एवढं थोर, आज पंढरीनाथाच्या दरबारामध्ये आपण हा काल्याचा प्रसाद सेवन करणार आहोत. मग हा पंढरीनाथ कोण आहे? ज्या वेळेला भगवंताचं निजधाम गमन झालं, रात्री भागवतामध्ये आपण श्रवण केलं, मग शास्त्रकारांनी याचे 3 मत प्रवाह काढले. ज्या वेळेला भगवंत निजधामाला गेले, उद्धवानं प्रश्न विचारला, भगवंत तुम्ही आता निजधामाला जाणार आहेत, मग या धर्माचं रक्षण, धर्माचं पालन कोण करणार? त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, मी जरी निजधामाला गेलो तरी माझं जे तेज आहे ते मी या भागवतामध्ये परिवर्तित करणार आहे. म्हणून ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मनपूर्ण, आपण भागवताच्या आरतीमध्ये म्हणतो, किंवा भागवताचा श्लोक आहे, तेनैव वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. एक मत प्रवाह. दुसरा मत प्रवाह आहे, ज्या वेळेला भगवंत निजधामाला गेले त्यावेळेला भगवंताचं जे हृदय आहे ते हृदय जगन्नाथपुरीला, जगन्नाथ भगवंताच्या हृदयामध्ये, त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित केलेलं आहे. हा दुसरा मत प्रवाह. तिसरा मत प्रवाह असा आहे, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी हुनी झाला येता, गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणत ते, हा करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, घ्या घ्याता म्हणत से, तिसरा मत प्रवाह कोणता? पुंडलिकाच्या भावार्था. भगवंत निजधामाला जात असताना, वैकुंठाला जात असताना पुंडलिकाची आर्त, हा पुंडलिकाची ती सेवा पाहिली आणि भगवंताला तिथं यावं वाटलं. त्याला दुसरं प्रमाण, नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, प्रमाण आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. असा हा भगवंत पंढरीनाथ, आणि त्या पंढरीनाथाच्या दरबारामध्ये आपण ही काल्याची सेवा समर्पित करणार आहोत. यथामती यथा अवकाश, माझी बुद्धी जशी चालल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. थोडासा धाक पडलाय कीर्तन करायचा, कारण एक शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी असणारे आदरणीय डॉक्टर कुमावत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे चौधरी सर या ठिकाणी, म्हणजे 2 शिक्षकांच्या मध्ये 12वी नापास विद्यार्थी कीर्तन करणारे. असं आता शिक्षणाचा आपला जास्त काही संबंध नाही, कमी शिकलेला माणूस आहे मी, पण असो हे सगळे तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. दादा मला एक प्रश्न पडला, बापूंनी मला कीर्तन करा असं म्हणलेच कस काय असतील? आपला तेवढा अधिकार नाही, पण काय नाव अभय असल्यामुळं भीत कुणाच्याच बापाला नाही. विठ्ठल विठ्ठल असो, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे कीर्तनाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. यथामती यथा अवकाश. किती 2 वाजेपर्यंत? बरं जाऊ दे, असू दे. तुझी संगती झाली अमोची निश्चिंती. आपल्याकडे जेवढी काही ग्रंथ संपदा आहे ही सगळी ग्रंथ संपदा संवादातून निर्माण झालेली आहे. संवादातून हे ग्रंथ तयार झालेत. आपण पाहिलं भागवताचं श्रवण आपण केलं. शुकाचार्य भगवान आणि राजा परीक्षित यांचा जो संवाद आहे तो म्हणजे श्रीमद भागवत आहे. भगवान शंकर माता पार्वती यांचा संवाद म्हणजे रामचरित मानस आहे, रामायण आहे. तसे तुकोबारांचे अभंग सुद्धा काही संवादात्मक आहेत. काही जनाशी संवाद आहे, काही मनाशी संवाद आहे, काही भगवंताशी संवाद आहे. असे अनेक संवाद, कारण संवादानं ज्ञान मिळत असतं.
शुकाचार्य आणि रंभा यांचा दोघांचा संवाद आहे. त्यावेळेला शुकाचार्य हे अध्यात्माच्या गप्पा मारत होते आणि रंभा ही सांसारिक गप्पा मारत होती. तर रंभेनं सांगितलं, वादे वादे वर्धते वैरवन्नी. तिनं सांसारिक गप्पा मारल्या. काय सिद्धांत मांडला? वादे वादे वर्धते वैरवन्नी. वादावादातून वैर वाढत जात. हा संसाराचा नियम आहे. बघा तुम्ही, संसारामध्ये एकमेकांशी संवाद होत असताना कधी त्याच्यातून वाद निर्माण होतं, त्याचं भांडण म्हणजे त्याचं रूपांतर कलहामध्ये होतं, भांडणामध्ये होतं. म्हणून मी सांगत असतो, बोलण्यानं शब्द वाढत असतो. म्हणून बोलण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सरळ 2 हात करायचे, मारामारी करायची, विषय मिटून टाकायचा. ते म्हणतात, महाराज तुम्ही काय? आपण त्या भानगडीत पडतच नाही. विठ्ठल विठ्ठल. रंभेनं हा सिद्धांत मांडला, वादे वादे वर्धते वैरवन्नी. पण शुकाचार्यांनी सिद्धांत काय मांडला? वादे वादे जायते तत्वबोधः. अध्यात्मामध्ये जर संवाद झाला तर याचं रूपांतर कशामध्ये होतं? वादे वादे जायते तत्वबोधः. तत्वबोधापर्यंत आपण जाऊ शकतो, ज्ञानापर्यंत आपण जाऊ शकतो. हा सिद्धांत अध्यात्माचा आहे. मग संगती कशाची करायची? तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. ज्या ठिकाणी संगत केल्यानंतर आम्हाला निश्चिंतता प्राप्त होते, अशाची संगत आपण केली पाहिजे. मग या संगतीनं काय होतं? नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे आम्हाला कधी बघायला मिळालं नाही ते आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतं. घरी ताकाचे सरोवर, येथ नवनीताचे पूर. घरी आमच्या ताकच आहे. ताक म्हणजे काय? पुळकट पाणी, त्याच्यात चव नसते, काही नसते, नुसतं ताक. पण येथ नवनीताचे पूर. नवनीत म्हणजे लोणी. मंथुनी नवनीता, पैसे घे अनंता. असंच आहे का? पैसे घे अनंता आहे का? तैसे घे अनंता. एक जण म्हणला मंथुनी नवनीता पैसे घे अनंता. म्हणलं असं नाही लिहिलं माऊलीने. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसं ते नवनीत आम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळणार आहे. म्हणून या संगतीनं आम्हाला जे पाहायला मिळालं नाही कधी, ते आम्ही पाहिलं. त्या सुखाचे सोहळे, त्याचे भोग आम्ही उपभोगले. आम्हाला निश्चिंतता प्राप्त झाली. नवनीत पाहायला मिळालं, नवनीत खायला मिळालं. म्हणून आम्ही या तत्वावर आरूढ झालो. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. या सिद्धांतावर आम्ही पोहोचलोत. असा संवाद भगवान श्रीकृष्णाने गोपाळन यांच्यामध्ये झाला. गोपाळांनी भगवंतासोबत हा संवाद साधला. असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ. अभंगाचा भावार्थ याच्यामुळे सांगितला, आडनाव कुंभकर्ण असल्यामुळं तुम्हाला झोप लागू नये, पण मला जर लागली तर पुन्हा भावार्थ सांगायचा राहील, म्हणून मी सांगून मोकळा झालो. विठ्ठल विठ्ठल. तुझी ये संगती. संगतीला फार महत्व आहे. कारण संगती संग दोषेना. एखाद्याची जर आपण संगत केली तर त्या संगतीनं दोष आपल्याला निश्चित लागू शकतो. हा नियम आहे. गुण कमी लागतात म्हणून आपल्याकडे ती म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही तर गुण लागला. म्हणून संगती संग दोषेना. एखाद्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून संगत कुणाची करायची हा फार महत्वाचा प्रश्न आज आपल्या पुढे आहे. कारण काय होतं, किती चांगला माणूस असून त्यानं जर संगत दुसऱ्याची केली त्याचे परिणाम फार वाईट होतात. दुर्जनाचे संगती हिराजो भंगला. ढेकणाच्या संगी हिराजो भंगला. कुसंगे नाडीला साधो जैसा. त्या हिऱ्याचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं. मला काही हिरा पाहायला मिळाला नाही बरं का महाराज. हिरे भरपूर पाहिले मी, पण जो हिरा म्हणतात ना तो अजून पाहिलेला नाही. ते हिऱ्याचं वैशिष्ट्य असं सांगतात, त्या हिऱ्यावर घणानं जरी घाव घातला तरी त्या हिऱ्याला काही होत नाही. हिरा ठेविता ऐरणी, वाच मारिता दोघणी. तोची मोल पाग खरा, रणीचा होय तुला. हिरा ठेविता ऐरणी, वाच मारिता दोघणी. तोची मोल पाग खरा, रणीचा होय तुला. मी काही हिरा पाहिला नाही, पण तुकोबारांनी सांगितलं, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी.
तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. त्या हिऱ्यावर घणानं जरी घाव घातला तर हिरा फुटत नाही. खोटं वाटत असलं, मी अजून 2-4 दिवस इथंच आहे. हा, तुम्हाला ताण देत नाही. घनाचं वजन जास्त असतं. मी आमच्या हरिदादा, कार्तिक महाराज, आम्ही सगळे घन घेऊन येतो. तुम्ही हिरा घेऊन या, चालतंय ना? तुम्हाला त्रासच नाही. अगदी हलकी वस्तू तुम्ही घेऊन या. वजनदार मी आणतो ना. आम्ही दोघंच, मला एकट्याला जरी नाही उचललं तर हरिदादाला घेऊन जातो. घन घेऊन येतो आम्ही. हिरा तुम्ही घेऊन या. असो, हिऱ्यावर घनानं जरी घाव घातला तरी हिरा फुटत नाही. पण त्या हिऱ्यावरून नुसता ढेकून जरी गेला तरी त्या हिऱ्याचा चुरा होतो. हे सुद्धा सांगतो तुम्हाला. तुमचं आता ठरलं तुम्ही हिरा घेऊन येणार आहेत, मला ढेकणं सापडली नाही तरी मी घेऊन येतो. संभाजीनगर कुठं तरी असतील, मी 2-4 दिवसात घेऊन येतो. तुम्ही हिरा घेऊन या, चालतंय ना? ढेकणाच्या सवे हिरा जो भंगला, तसं संगतीला फार महत्व आहे. संगत कुणाची करायची? कारण एक लक्षात घ्या, आपण जर संगत दुसऱ्याची केली आपल्याला फजिती होते. बहुतांचे संगती बहु पावलो फजिती. कारण संगत चांगल्याची पाहिजे. संगत चुकली की पंगत चुकती असं म्हणतात. म्हणून संसारिक लोकांची संगत कधीच कामाची नाही. याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. घडलेला प्रसंग आहे. आमच्या गुरुजींसोबत आम्ही नांदेडला गेलो होतो. नांदेडला गुरुजींची कथा होती. तिथे एक जणाची पत्रिका आली, महाराज लग्नाला या. लग्नाचे दिवस होते. महाराज म्हणले जाऊ. कथा संध्याकाळी, दुपारचं लग्न होतं, जाऊ. म्हणलं आपल्याला काही एकट्याला माहित नाही, सोबत कोणाला तरी घेऊन जाऊ. मग तिथला एक जण आम्ही घेतला सोबत. आता ओळख नव्हती, काही नव्हती. ते म्हणलं महाराज दिवसा काही मला जमणार आहे, तुमची 2 ते 5 कथा झाली की आपण रात्री जाऊ. म्हणलं काही अडचण नाही, उन्हातानाचं कशाला. रात्री गेलो तर आम्ही तिथं लग्नाला गेलो. खुर्च्या टाकल्या होत्या, खुर्चीवर बसलो मी, आमच्या बाजूला गुरुजी, इकडं तो व्यक्ती ज्याला सोबत नेलं तो. नवरदेव नवरी तिकडून येऊ लागले की तिकडून यांना पोरीला पाहिलं. पोरगी जरा डुचकीच आहे. म्हणलं लग्नाला आलो, अक्षदा टाकायच्या, जेव्हा वाटलं जेवायचं, नाही निघून जायचं. काही म्हणा, पण महाराज पोरगी डुचकीच आहे. एवढा मोठा पैसा, याला जळता जळणं, पाणी इजवायला मिळणं. चांगली पोरगी बघितली असती ना यानं. म्हणलं जाऊ द्या, काय करायचं, आपल्याला लग्नाला आलो. त्याच चालू, काही म्हणा, याला का कमी गेली ती का पोरी लाखानं पडलेल्या आहेत, किती पोरी. ते जवळ येईपर्यंत ह्याचं चालूच. नेमकं ऐकलं त्या नवरीच्या भावानं. म्हणला पोरगी डुचकीच आहे, काही म्हणा. त्यानं आला जवळ. म्हणला महाराज रामकृष्ण हरी. गुरुजींना त्यानं दंडवत केलं. गुरुजी हे तुमच्या सोबत आहेत का? म्हणलं नाही. एवढं तरी भगवंतानं बुद्धी दिली. म्हणलं हे ना, ह्याचं सगळं ऐकलंय. आपण जर म्हणलं ह्याच्या सोबत आलो तर आपलं कल्याणच झालं असतं. त्याने त्याची अशी कॉलर धरली, बाजूला काढला, असा हाणला. त्या पुरीचा एक डोळा होता, ह्याचे 2 डोळे घालवले. परिणाम कशाचा झाला? संगत कोणाची करायची हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्यामुळे संसारात कुणाची जरी संगत केली आपल्याला निश्चिंती प्राप्त होणार नाही. इथं आपलं फार तर काय होईल, निश्चिती होईल. पण निश्चिंती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताची संगत आपण केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. आम्हालाही निश्चिंतता प्राप्त झाली भगवंता तुझ्या संगतीमध्ये. मग भगवंताची संगत करायची झाली तर भगवंताच्या चरित्राचा विचार केला पाहिजे. आणि तुकोबाराय अनुभवानं सांगतात. का अनुभवानं सांगतात? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे गाथ्याचं जर चिंतन आपण केलं, गाथ्यातला एकही शब्द असा नाही की तुकोबाराय त्याचा अनुभव घेऊन सांगतात. प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक अभंगाचा अनुभव तुकोबारायांसोबत आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे.
किंवा तुका म्हणे मज कळते चाचणी, अनुभवीची वाणी अथवा बडबड. तुकोबरायांचं बघा, प्रत्येक अभंगाचं जर चिंतन आपण केलं तर प्रत्येक अभंग म्हणजे तुकोबरायांचं चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबरायांचे अनुभव आहेत. मग असा अनुभव तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिती. कारण भगवंताचे जेवढे अवतार झाले तेवढ्या सगळ्या अवतारामध्ये तुकोबराय भगवंताच्या बरोबर होते. मग भगवंताचे अवतार किती झाले? अनेक अवतार झाले. अनंतावतार घेशी भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिना लागी उद्धरणे. भक्तांचा उद्धार करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेतले. भक्ता कारणे येणे घेतलीच याळी, भक्ता कारणे येणे घेतलीच याळी. भक्ता कारणे येणे घेतलीच याळी, भक्ता कारणे येणे घेतलीच याळी. दहा गर्भवास सोशिले बनमाळी, दहा गर्भवास सोशिले बनमाळी. हृदयी करुणी तुम्ही आसी खेळावया जाओ, हृदयी करुणी तुम्ही आसी खेळावया जाओ. माझ्या कानाचे नाव भरी जाओ, माझ्या कानाचे नाव भरी जाओ, माझ्या कानाचे नाव भरी जाओ, माझ्या कानाचे नाव भरी जाओ. आळी दहा गर्भवास सुशिरे वनमाळी. भगवंतानं 10 गर्भवास कशासाठी घेतले? भक्ता कारणी. मग भक्तासाठी भगवंतानं 10 अवतार घेतले. हा प्रसंग ज्याच्यासाठी घडला त्याची कथा आपण भागवतामध्ये श्रवण केली. अंबरीश राजा ज्या वेळेला दुर्वासा ऋषी त्याला त्रास देण्यासाठी आले, भगवंतानं स्वतःच सुदर्शन चक्र दुर्वासाच्या मागे लावलं. दुर्वासानं शाप दिला होता अंबरीश राजाला की तुला 10 गर्भवास घ्यावे लागतील. भगवंतानं भक्ताला जो दिलेला शाप आहे तो भगवंतानं स्वतःवर घेतला. आणि तो अंबरीश राजा म्हणजे कोण होते? तुकोबारायच होते. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या बरोबर असणारे तुकोबाराय आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंताची आणि तुकोबारायांची संगती झाली म्हणून तुकोबाराय सांगतात झाली आमोची निश्चिंती. मग असे अनेक अवतार भगवंताचे झाले. त्याच्यामध्ये आज आपल्याला ज्याचं चिंतन करायचंय तो अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. मग या अवताराचे प्रकार किती? तर प्रामुख्याने याचे 6 प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार असे 6 प्रकार शास्त्रकार अवताराचे सांगतात. आता बाकीचं चिंतन आपल्याला करायचं नाही. आज आपल्याला फक्त कशाचं चिंतन करायचंय? भगवान गोपाल कृष्णाचं. मग भगवान श्रीकृष्णाचा अवतार कसा आहे? परिपूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार सहा प्रकार अवताराचे सांगितले. त्याच्यामध्ये पूर्ण अवतार 2च सांगितले, एक रामाचा आणि दुसरा भगवान श्रीकृष्णाचा. पण भगवान श्रीकृष्णाचा हा अवतार परिपूर्ण सांगितलाय, नुसता पूर्ण नाही. मग परिपूर्ण का? थोडा चरित्राचा जर विचार आपण करायचा झाला, तुलनात्मक फरक जर विचार करायचा झाला तर राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी मोजक्या काही लोकांचा उद्धार केला.
मोजके काही लोक, मग त्याच्यामध्ये शबरी असेल, अंगद असेल, रावण, कुंभकर्ण, आम्ही असो त्याच्यात. मोजके लोकांचा उद्धार केला. कसं आहे, आता आपली पब्लिसिटी आपणच करणं आवश्यक आहे. आपल्याकडे काही मीडिया नाही, काही नाही, आपली पब्लिसिटी. आम्ही रामायणामध्ये सुद्धा होतो, फक्त फरक एवढा आहे, त्या कुंभकर्णानं झोप घेतली आणि हा सदैव जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. राम अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी मोजक्या काही लोकांचा उद्धार केला. सगळ्यांचा उद्धार त्यांना करणं शक्य झालं नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्या अवताराला आले होते. त्या अवतारामध्ये काही मर्यादा होत्या, त्या मर्यादेचं पालन प्रभू रामचंद्रांनी केलं. पण इकडं जो अवतार झाला गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा, अमर्याद, इथं मर्यादाच नव्हती. बघा तुम्ही फरक तुम्हाला सांगायचा झाला तर, प्रभू रामचंद्र एक पत्नी होते, इकडं 16,108. आमच्या गुरुजींना विचारलं, ते 16,108च बायका कस काय त्याला? ते म्हणले 9वी मिळाली नाही म्हणून. 9वी मिळाली असती त्याने अजूनही केल्या असत्या. म्हणून काय झाला, आपला दडपडा चालू आहे भगवान श्रीकृष्णाचं आचरण करण्याचा. हे आचरण करण्याच्या भानगडीत पडूच नाही, कारण 16,108 पत्न्या, प्रत्येकीला जांबुवंती जर सोडली तर 10 मुलं, एक मुलगी होती. जांबुवंतीला एकच होता, त्याचं नाव होतं सांब. त्यानं सगळं काय काय केलं आपण कथेमध्ये श्रवण केलं. मग एवढं मोठं जर पाहिलं, आमचे गुरुजी गमतीनं सांगत असतात, भगवान श्रीकृष्णाचं फक्त आधार कार्ड पाहावं, रेशन कार्ड पाहण्याच्या भानगडीत पडू नये. रेशन कार्ड किती लावावं लागले असते कळालं नसतं, म्हणून भगवान श्रीकृष्णाचं फक्त आधार कार्ड पाहायचं. तसं प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण इकडं अमर्याद, इकडं कशालाच मर्यादा नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्ण आहे. परिपूर्ण का? प्रत्येकाला भगवंतानं आनंद दिला या अवतारामध्ये, म्हणून हा अवतार परिपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला, प्रत्येकाला आनंद दिला. कुणाकुणाला आनंद दिला? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार राहिले का? बाळकृष्ण पार गायले अंत पार नाही लेखा. बाळकृष्णानंदा बाळकृष्णानंदा सगळ्यांना आनंद दिला. गोकुळीच्या सुखा, किती सुख झालं, या सुखाला अंतही नव्हतं, पारही नव्हतं. अंत पार नाही लेखा. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, सगळ्यांना आनंद झाला. नर नारींना झाला याच्यात नवल नाही, पशु पक्ष्यांना सुद्धा आनंद झाला भगवंतामुळं, सगळ्यांना. असा आनंद देणारा हा परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झालं. भगवान श्रीकृष्ण कुठं जन्म झाला? N6 मध्ये. इथून नेऊन सोडला हर्सुलला, असंच का? नाही, कुठं झाला जन्म? हर्सुलला. हा, हर्सुल, हर्सुलला झाला. पुन्हा कुठं नेऊन बरोबर आहे, हर्सुल बरोबर आहे. कारण कंसाच्या कारागृहामध्ये भगवंताचा जन्म झाला, आणि सगळ्यात मोठं कारागृह मराठवाड्यातलं हर्सुललाच आहे. विठ्ठल विठ्ठल. मथुरेमध्ये जन्म झाला, कंसाच्या कारागृहामध्ये जन्म झाला. तिथून, कारण कंसानं याच्या आधी 6 मुलं मारली होती, 7वा जो होता त्याचा गर्भ परिवर्तित केला, तो होता शेषाचा अवतार म्हणजे बलराम दादा. 7व्या वेळेला गर्भ गळाला म्हणून सगळीकडे वार्ता पसरली. कंसाला सुद्धा आनंद झाला, असा धाक पाहिजे म्हणले. नुसत्या आपल्या भीती घालण्यानं गर्भ गळून गेला, अशी ताकद पाहिजे. 8व्या वेळेला
भगवंतानं अवताराला यायचं ठरवलं आणि योगमायेला सांगितलं, योगमाये तू गोकुळामध्ये जायचं आणि नंद यशोदा यांच्याकडे तू आविर्भूत व्हायचं. पुन्हा काय करायचं तर ज्या वेळेला वसुदेवजी तिकडं मला घेऊन येतील त्यावेळेला तू इकडे यायचं. मग ठरलं. श्रावण वद्य अष्टमी, ज्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो, बुधवारचा दिवस, रोहिणी नक्षत्र, अशा दिवशी भगवंताचा प्रागट्य त्या मथुरेच्या कारागृहामध्ये झालं. भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर देवकी मातेला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, वसुदेवांना सुद्धा आनंद झाला. पण देवकी मातेनं सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. अहो, आईचा अंतकरण आहे ते. कोणत्या आईला असं वाटेल माझ्या लेकरावर, माझ्या बाळावर आघात व्हावा, कोणी त्याला मारावं? आणि जर असं वाटत असेल तर समजायचं ती त्याची सख्खी आई नाही. कारण जसं वासरू गायीशी अनन्य असतं तसं आईसाठी लेकरू अनन्य असतं. कारण माऊलीचे चाली लेकराची ओढी, तया लागी काढी प्राण प्रीती, प्राण देण्याची सुद्धा आईची तयारी असते. मग आईला हे सहन होईल का? कारण साक्षात भगवंत परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा आज अवताराला आला. मग देवकी मातेनं सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. वसुदेव बाबू विचार करतात, आता याला इथून हलवायचं पण न्यायचं कुठं, याचं रक्षण करायचं तर कुठं करायचं? त्यावेळेला भगवान श्रीकृष्णानं वसुदेव बाबांच्या कानात सांगितलं होतं, मोठ्यानं नव्हतं सांगितलं, कानात सांगितलं होतं. काय सांगितलं होतं सर? नंदा मध्ये जर मोठ्यानं सांगितलं असतं तर ते उठले असते. पण नियम का असं झालं, रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि 12 वाजता आपलं नेट संपत. आता अनलिमिटेडची स्कीम आता आली, पूर्वीच्या काळी नव्हती. म्हणून ते नेट संपल्यामुळं ती इतक्या लवकर झोपी गेले. कोण? कंसाचे सैनिक. ते झोपल्यामुळं हरी आला हाता मग कैसी भय चिंता, सगळी पायाची बंधनं हाताची बंधनं तुटून गेली. वसुदेव बाबांनी भगवंताला गोकुळामध्ये आणलं, गोकुळातली माया इकडे आणली. सगळा कथा भाग आपल्याला माहित आहे. पण काल्याचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पण गोकुळामध्ये चरित्र भगवंतानं अनेक केले. त्याच्यातलं काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं सांगायचं? रांगता गोधणी रांगता हे रांगता गोधणी चरित्र 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 केले नारायणी, चरित्र केले नारायणी, चरित्र केले नारायणी, केले नारायणी. रांगता गोधडी राखी साई, रांगता गोधडी राखी साई, रांगता गोधडी राखी साई, रांगता गोधडी. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला तर गोकुळामध्ये भगवंतानं अनेक प्रकारचे चरित्र केले. गोकुळामध्ये जेवढं चरित्र भगवंतानं केलं तेच आनंद देणार आहे. 11 वर्ष भगवंत गोकुळामध्ये राहिले. भगवंताच्या चरित्राचा जर विचार केला तर त्याच्यात 8 भाग केले जातात. पहिलं बालकृष्ण, कारण बाळकृष्ण म्हणून अवताराला आलते. दुसरा लाला कृष्ण,
लहान होते, रांगत होते. एक आहे योगेश्वर कृष्ण, ज्याने रणांगणामध्ये अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. दुसरा गोपी कृष्ण, ज्या गोपिकांसोबत लीला केली, रासलीला केली. एक गोपाल कृष्ण आहे, ज्यानं गोपाळांसोबत अनेक प्रकारच्या क्रीडा केल्या. असे 8 भाग त्या चरित्राचे शास्त्रकारांनी केले. एक लक्षात घ्या, भगवंताचं चरित्र आपल्याला एवढं सिद्धांत जीवनामध्ये पटवून देणारं आहे. सगळ्यात जवळचं चरित्र ते. उदाहरण म्हणून सांगतो, भगवंत ज्या वेळेस गोकुळामध्ये होते, गोकुळामध्येच भगवंतांना खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, काय काय करायचं ते सगळं केलं. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. भगवंतानं बासरी वादन सुद्धा कुठं केलं? गोकुळामध्येच केलं. पण ज्या वेळेला भगवंतानं गोकुळ सोडलं, तिथून पुढं भगवंतानं उभ्या आयुष्यामध्ये कधीच बासरीला हात लावलेला नाही. चरित्रात कुठंच येत नाही. याचं कारण काय? ज्या वयामध्ये ज्या गोष्टी शोभतात त्याच गोष्टी त्या वयामध्ये केल्या पाहिजे. मला हे सांगायचंय. उगा म्हातारी माणसं मोबाईल घेऊन बसते, माळ घेऊन जप करावं ना, हरे राम 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 हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. पूज्यपाद मोरारी बापू सांगत असतात, त्या मोबाईलवर एवढे बोट घालतो आपण, एवढे खालीवरी करतो, तेवढे दिवसभर आपण जर असं चक्कर जर मारली, या N6च्या परिसराला 2-3 तरी आपल्या नगर प्रदक्षिणा होत्या. एवढा आपण त्याच्यात फिरतो. कोणत्या वयामध्ये काय करावं हे भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्र आपल्याला सांगतं. बासरी आवडत नव्हती का भगवंताला? अहो, बासरी भगवंताला खूप आवडायची, पण गोकुळ सोडलं, बासरी सोडून दिली. कोणत्या वयामध्ये काय करावं हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला सांगतं. याचा बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे. असे अनेक प्रकार भगवंताच्या चरित्रामध्ये सांगितले जातात. भगवंतांना 5व्या दिवशी पुतणेला मारलं, तिचं विष प्राशन केलं. अनेक संकट भगवंतावर आली. पुतना आली, महाबळभट आला, सगळे आले. त्या महाबळभटाची तर पंचायत एवढी केली, नेमकं गर्गाचार्य आले. गर्गाचार्यांनी नामकरण विधी केला, भगवंताचं नाव ठेवलं, बलराम दादाचं नामकरण केलं, आणि ते गेले की हे महाबळभट आले. त्याचं कारण असं सांगितलं शास्त्रकारांनी, याच्या आधीचे जेवढे काही आसुर राक्षस तिथं मारायला आलते, त्यांच्यावर भगवंतानं पुन्हा त्यांना जिवंतच ठेवलं नाही, जागेवर पुण्यतिथी केली त्यांची. आणि भगवंतावर सुद्धा या आसुरांचा प्रभाव पडला. म्हणून या महाबळभटानं काय केलं, म्हणला मी जरा वेश बदलून जातो, ब्राह्मणाचा वेश धारण करतो. आता ब्राह्मणाचा वेश धारण करायला काहीच लागत नाही. अंगातले कपडे काढून टाकायचे, जानवं पंचांग हातामध्ये घ्यायचं, धोतर गुंडाळलं, निघाले. काहीच लागत नाही, सगळ्यात सोपा वेश. म्हणून त्या महाबळभटानं पंचांग हातामध्ये घेतला आणि तो गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये आल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यावर आला. ज्योतिष्य सांगणार, भविष्य सांगणार. आपलं भरपूर धडपड असतं भविष्य बघण्यासाठी. कुणी त्याला हात दाखवते, मन ती मन पडली, हात दाखवून तुम्ही म्हणा मला येत नाही पुढचं, मी आपलं कामापुरतं पाठ केलेलं महाराज आहे, मला जास्त काही येत नाही. त्या नंदबाबाच्या वाड्याच्या बाहेर येऊन या महाबळभटानं सांगितलं मी भविष्य सांगायला आलो. मग बघा, आणि महिलांना सगळ्यात जास्त हौस, कोणता बाबा दिसला त्याच्याकडे लगेच जाणार, बाबा सांगा बरं माझं भविष्य. मग बाबा सांगणार, बाई तुला गरोदरपणामध्ये खूप त्रास झाला, होणारच ना असं सांग. महिला जास्त, तू सगळ्यांसाठी करते, तुझ्यासाठी कुणीच काही करत नाही. तुला जाऊ तर नुसती पाण्यात पाहते, सासू आल्यापासून तुझ्यावर दातच खाऊ नये. तसंच आहे महाराज, तसंच आहे. झालं तसं त्या यशोदा मैयानं भगवंताला दिलं त्या महाबळभटाजवळ. त्यानं भविष्य पाहिलं, आणि भविष्य पाहिल्याबरोबर यानं एवढं सांगितलं, भविष्य अवगुणी आहे, एकही लक्षण याचं धड नाही, सगळं सांगितलं. पण यशोदा मैयानं सांगितलं, गर्गांनी कथिले उत्तम गुण. गर्गाचार्यांनी भगवंताचं भविष्य सांगितलं होतं, पण भगवंताला गुणामध्ये काही कमी आहे का? ऐका यशश्री औदार्य ध्यान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती चेत म्हणून तो भगवंतो. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवंत. पण या महाबळभटानं आता दुसरंच सांगितलं. म्हणजे काय करायचं, हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, याला जिवंत ठेवू नका असं महाबळभटानं सांगितलं. आणि यशोदा मैया सांगते, गर्गाचार्यांनी तर गणित छान सांगितलं सगळं भविष्य. पण या महाबळभटाने सांगितलं, गर्ग तो चुकला गणितासी. महाबळभटाने ज्या वेळेला गर्गाचार्य चुकले असं सांगितल्याबरोबर
भगवंताची तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण भगवंत असा आहे, तुम्ही भगवंताला किती काही म्हणा, भगवंत सहन करतो, पण भक्ताला जर कोणी काही म्हणलं तर भगवंताला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. भगवंताला सहन झालं नाही. मग भगवंतानं काय केलं? घरातले पाटे वरवंटे कुऱ्हाडी सगळ्यांना सांगितलं, उठा रे, याचा पाहुणचार करा. मग सगळेजण उठले. पाट वरवंटा उखळ मुसळ सगळं येऊन त्या महाबळ भटाच्या अंगावर पडू लागलं. त्या महाबळ भटाची अवस्था काय झाली? जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, हे जाणवे तुटले पंचांग फाटले, 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 जाणवे तुटले पंचांग फाटले. उत्तर गळाले कमरे, उत्तर गळाले कमरे, उत्तर गळाले कमरे, उत्तर गळाले कमरे, जाणवे तुटले पंचांग फाटले, जाणवे तुटले पंचांग फाटले, हो, अवस्था काय झाली? जाणवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले. दादा, काही मर्यादा असतात. आपल्या वयाच्या अंदाजा पाहून काही शब्द उच्चारायची ही गादी नाही. संतांचा अधिकार आहे तो. विठ्ठल विठ्ठल. त्या महाबळ भटाची तशी अवस्था झाली. अनेक संकट भगवंतावर येऊ लागले. भगवंत आता हे सगळं बालपणी झालेलं आहे. मग भगवंत थोडे थोडे मोठे होऊ लागले, रांगू लागले. कसे रांगू लागले चौधरी सर, सांगा तुम्ही. भगवंत कसा रांगू लागला? तळवे तळ हात, हात टेकीत, हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवंत रांगत रांगत आता नंद बाबाच्या वाड्याच्या बाहेर पडायचे. प्रत्येक गवळणीला वाटायचं हा माझ्या घरी आला पाहिजे. आता चांगलं लेकरू जर दिसलं तर कुणालाही घ्यावं वाटते. आता लेकर चांगले आले म्हणजे कोणत्याच लेकराला शेंबूड नाही, काही नाही. आमच्या लहानपणी असं असायचं, पार मनगटापासून कोपऱ्यापर्यंत चम 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 चमकायचं. कुठला सेंट नाही, काही नाही, शेंबड. आता लेकराला बघा तुम्ही, सर्दी झाली तरी शेंबूड येत नाही. पहिल्या लेकरांना ह्याला सर्दी झाली म्हणायची गरजच नव्हती. त्याचं नाक पाहिलं की ह्याला सर्दी झाली. आता दवाखान्यात जरी गेलं तर डॉक्टरला सांगतो सर्दी, डॉक्टर म्हणते सर्दी नाही, आता दिसतच नाही, शेंबूड येईच नाही. इतके लेकर स्वच्छ राहिलेत. मग चांगलं लेकरू असल्यावर कुणालाही घ्यावं वाटतंय, मला हे सांगायचंय.
तसा भगवंत दिसायला किती सुंदर होते, प्रत्येक गवळणीला वाटायचं या कान्हानं, या कृष्णानं आमच्या घरी यावं. मग भगवंत प्रत्येकीच्या घरी जायला लागले. घरी जाऊन मग खोड्या करायला लागले. अनेक खोड्या भगवंतानं केल्या. येणे माझे कवाड उघडीले, माझे कवाड उघडीले, येणे शिंके वो फोडिले, येणे शिंके वो फोडिले, दहा दुधाचे बक्षिले, दया दुधाचे उलटले ताकाचे जगवंती पैसांगे, गवळण जगवंती पैसांगे, उलंगे ताकाचे गवळणी जगवंती पैसा, गवळणी जगवंती पैसा. अनेक खोड्या भगवान. एक जसवंती नावाची गवळण होती, ती सांगू लागली, येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व फोडिले, दह्या दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते. अशा भगवंतानं खोड्या करायला सुरुवात केली. बर, खोड्या करायला भगवंतानं चोरी केली. आपण असं सगळेजण म्हणतो. खरं सांगा, भगवंतानं काय केलं? चोरी केली. केली का? चोरी केली नाही. खोटं बोलायचं नाही. सगळीकडे बाबाट आहे, आमचा देव चोरटा आहे, आमचा देव चोरटा आहे. सगळेजण सांगतात, आम्ही तेच सांगतो. आपण काय वेगळं थोडी सांगतो. पण भगवंतानं चोरी कशाची केली हे आपल्याला कळायला पाहिजे. भगवंतानं चोरी कशाची केली? दही दूध तूप लोणी हे रूपकात्मक, रूपकाची भाषा आहे. पण भगवंतानं चोरी कशाची केली? हरिने माझे हरिले, हरिले चित्ता, हरिले हरिले चित्ता, भारविता विचाराले, भारविता विचाराले, आता तरी बाबू धरा, आता तरी बाबू धरा, भारविता विचाराले, भारविता विचाराले, आता तरी बाबू भगवंतानं चोरी कशाची केली? हरिने माझे हरिले चित्त. भगवंतानं चित्ताची चोरी केली. चित्त चोरी नंदाचा नंदने, चित्त चोरी नंदाचा नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे, गरुड ध्वजे, तुका म्हणे गरुड ध्वजे. चित्त चोरी नंदाचा चित्त चोरी नंदाचा तुकावले गरुड ध्वजे, तुकावले गरुड भगवंतानं चोरी कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवंतानं चित्ताची चोरी केली, दुसरी कशाची नाही चोरी केली. बर, चोरीचे सुद्धा काही नियम असतात. उठलं की सुटलं माझ्यासारखं चोरी करायला गेलं, आपल्याला चोरी करता येत नाही. चोरीच्या वस्तू सापडल्या पाहिजे, घरावर वरच्या बाजूला चढता आलं पाहिजे, कुलूप तोडता आलं पाहिजे, जिथं वस्तू ठेवल्या तिथलं लॉक तोडता आलं पाहिजे. चोरी केली तिथून पळता आलं पाहिजे. पळता पळता जर गटलो तर मार खाण्याची ताकद पाहिजे तर चोरी करावी, नाही तर त्या भानगडीत पडू नये. चोरीचे काही नियम, प्रत्येक गोष्टीचे काही नियम आहेत. त्या नियमामध्ये राहून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे नियम आहे. फेटा बांधता आला, कंबर बांधली म्हणजे कीर्तन झालं असं नाही होत.
त्याची मर्यादा सांगितलेली कीर्तनाची सुद्धा संतांनी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वंदे मनोभावे आधी वंदावी भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे प्रत्येक गोष्टीला काही नियम आहे, तसं चोरीला सुद्धा नियम आहे. भगवंत घरी जायचा गोपाळांना घेऊन जायचे. का घेऊन जायचे त्याचं कारण सांगितलं आपण परवा ऐकलं कथेमध्ये. कारण काही गोपाळ जे होते इकडे बघा म्हणजे लक्षात येईल, भगवंताचे काही सवंगडी होते, पेंड्या सुदाम्या वाकड्या बोबड्या मधुमंगल हे सगळे असे होते. असे नव्हते, तसे अजिबात नव्हते, असे होते. मग भगवंताला किव आली, अरे हा आम्ही सारखेच आहेत, बाप लेके सारखेच आहेत, काही विषय हेच कुठून असे चांगले. पण ते मानवलं त्यांना, आमच्या स्वामींना सुद्धा मानवलं. मी म्हणत असतो अशी तब्येत बघितली मला थोडासा जळफळाटच होतो. आमचे एक मित्र आहेत गावाकडे, आम्ही दोघ जण कीर्तनाला गेलो, लोक त्यांना महाराज म्हणून पाया पडतात. मला ओ ड्रायव्हर तिकडे गाडी लावा, टू व्हीलरवर जातो तिकडे पुढे लावा गाडी झाडाखाली, इकडे लावू नका. म्हणलं महाराज मी आहे, नाही नाही म्हणले हेच महाराज दिसे तब्येत आहे ना. तर ते सगळे भगवंताचे सवंगडी असे होते दिसायला, इकडे बघा लक्षात येईल असे होते. मग का रे तुम्ही फारच असे वाळून गेलात, तुमच्या घरी दही दूध तूप सगळं आहे, का खात नाहीत. त्या सगळ्या गोपाळाने सांगितलं देवा कसं आहे म्हणला, आमच्या घरी असं आहे दूध डेअरीला आणि तिखट न्यारीला. हे दही दूध तूप हे सगळं आमच्याकडचं डेअरीला जातं आणि मग आम्हाला तिखट आणि भाकरी असं खावं लागतं. आजपासून तुम्ही माझ्या सोबत यायचं, आपण सगळेजण मिळून काय करू सांगा. भगवंतानं काय सांगितलं, गोपाळांना काय सांगितलं, आपण सगळे मिळून चोरी करू. काय करू, हा एवढं शिकलोत आपण सप्त्यामधून. काय करायचं, चोरी करायची, एवढा आशय नाही. मग सगळ्या गोपाळांना भगवंतानं सोबत घेतलं, रोज एकीच्या घरी जायचं, चोरी करायची, दही दूध तूप लोणी सगळं खायचं. पण त्या चोरीचा नियम होता, चोरी सुद्धा नियमात करता आली पाहिजे. भगवंतानं चोरी कुठं केली, कुठेही नाही केली. घर पहावे एकांताचे नवविधा नवनीताचे. ज्या ठिकाणी एकांतवास आहे, एकांतवास करणारे कोण, जे भक्त आहेत ते एकांतात राहतात, लोकांतात राहत नाहीत. नवविधा नवनीताचे, ज्या ठिकाणी नवविधा भक्ती अशाच ठिकाणी चोरी करायची. म्हणजे बघा भगवंताचं कौशल्य. उगाच चोर पत्र्याच्या घरामध्ये जाऊन चोरी करत नाही, ते चांगलं आरसीसीचं बांधकाम पाहते, 4-5 मजली, दारात 2-4 गाड्या, अशा ठिकाणी चोरी करत असते. ते फाटक्याच्या घरात झोपडीत जाऊन काय चोरी करणार आहे चोर. चोर सुद्धा बुद्धिवान लागतो, चोराला सुद्धा कळालं पाहिजे. एक जण असं सर्कशीमध्ये पाहिलं, ते तारेवरची कसरत असते ना, दोरेवर चांगला उड्या मारत होतं, उंच उंच बिल्डिंग वरती जायचं. मग तिथे 2-4 चोर अशी दिवसा फिरत होते. म्हणले चांगला माणूस आहे म्हणले, हा आपल्या कामी येईल, कारण 2-4 मजली बिल्डिंग जर असेल तर आपल्याला चढायला कामी येईल, याला घेऊन जाऊ सोबत. त्याला म्हणले आमच्या सोबत येशील का. म्हणलं काम काय करायचं. काय नाही म्हणला, 2-4 मजली बिल्डिंग असली की चढायचं, तुम्ही फार फास्ट चढतात. म्हणले येतो, काय अडचण नाही. किती देतात म्हणले, 2000 रुपये. 2.5 देतात म्हणले, या पैसे जास्त आले की कोणी कुठं जाते. ती गेला, चढ म्हणले आता. हे म्हणला आपला असं नाही, ढोल वाजविल्याशिवाय मला चढता येत नाही. आता ढोल वाजून जर चोरी केली असती तर गल्ली नसती का उठली. तसे चोरीचे काही नियम आहेत. घर पाहावे एकांताचे नवविधा नवनीताचे, ज्यानं आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती धारण केली. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही नवविधा भक्ती ज्यानं ओतपोत आपल्या अंतःकरणामध्ये ठसावली उतरवली, अशाच ठिकाणी चोरी करायची, अशाच ठिकाणी भगवंत येत असतो. हे भगवंताचं लक्षण आहे. भगवंत कुठंही जायला रिकामा नाही. नाही तर आपलं काय झालंय, एकादशीला माळ घालायची, द्वादशीला वाटतं पांडुरंगानं आमच्या घरी यावून भांडे घासू लागावीत. असं का, तुकोबाराचं प्रमाण भक्त समागमे सर्व भावे हरी,
न सांगता करी सर्व कामे. अरे ते तुकोबाराय होते, भक्त होते, ते त्यांच्या घरी भगवंतानं कामं केली. आपल्यासारखं नाही. आपल्याला वाटतं आज माळ घातली, उद्या देवानं आमच्याकडे कामाला यावं. देव सुद्धा बुद्धिवान आहे. एक बाई अशी देवाला म्हणली, देवा आम्ही माळ घातली, भजन केलं, एकादशी करतो, तू आमच्याकडे काय येत नाही. भगवंतानं सांगितलं जास्त बोलायचं नाही. तुला एक देव दिलेला आहे ना, वाजून गाजत देव दिलेला आहे तुला, त्याच्याकडून तुला काय काम करून घ्यायचं तर करून घ्यायचा, माझ्याकडे यायचं नाही. भगवंत सुद्धा चतुरार्थ शिरोमणी येतो. पण असं नाही, भगवंत आपल्या घरी जर यावा असं वाटत असेल तर आपण काय करायचं, नवविधा भक्ती आपण अंतःकरणामध्ये धारण करायची. अशा ठिकाणी भगवंतानं त्या सगळ्या गोपाळांना सांगितलं आपल्याला चोरीला जायचं. मग गोपाळांनी विचारलं, देवा चोरी करायची म्हणल्यावर सामान काही लागत असेल ना, काय काय लागतं, साहित्य लागतं, लिहून घ्या. मग बघू आपल्याला चोरी करायला जायचंय ना, लिहून घ्या सगळेजण काय काय लागतं इथं. घ्या रे सामग्री चौखट, खडे सराटे नीट. भगवंतानं सगळी यादी सांगितली काय काय घ्यायचं इथं. खडे घ्या, सराटे घ्या, वस्त्रगाळ केलेली माती घ्या, काठ्या घ्या, सगळं भगवंतानं घ्यायला सांगितलं. त्याच्यामध्ये जो पेंद्या होता तो पेंद्या म्हणू लागला, कुतना एवढं तगलं कशाला लागत आली, चुली कालायची म्हणले एवढं कशाला लागत. पेंद्या असं बोलत होता बरं का. भगवंतानं सांगितलं कसं आहे म्हणला, उंच उंचचे शिंके लावलेले असते. मग कोणत्या माठामध्ये काय भरलेलं आहे आपल्याला कळत नाही. मग या काठीनं ते वाजून बघायचं, जो डेरा भरलेला असेल असाच डेरा आपण फोडायचा, रिकाम्या डेऱ्याला आपण हात लावायचं नाही. म्हणजे याच्यातून आपल्याला काय सांगता येतं, काय सिद्ध होतं, ज्यानं भक्ती केली त्यांचा अंतःकरण भक्तीनं भरलेलं असतं, ओतप्रोत. रिकामा माठ असला की नुसता खडखड वाजवतो, त्याच्या नादी लागायचं नाही. म्हणून काठी घ्या देवा. आणि मग ते काटे कशाला घ्यायचे, भगवंतानं सांगितलं समजा चोरी करताना आपण पकडल्या गेलोत आणि एखादी गवळण जर आपल्या माग लागली, मग आपण काटे टाकायचे. त्या गोपाळाने सांगितलं, देवा आपल्या गोकुळातल्या गवळणी लई चाप्टर येतात, शिकलेल्या येतात, त्या घरात सुद्धा चपला वापरीत येतात, मग कशा येत्या त्या बिना चप्पलच्या, मग काट्याचं काम होणार नाही. भगवंतानं सांगितलं जी चप्पल घालणार नाही तिच्यासाठी काटे वापरू, आणि जी चप्पल घालून येईल तिच्यासाठी आपण हे घेऊ, वस्त्रगाळ केलेली माती. हिनं काय करायचं, म्हणजे आली की तिच्या डोळ्यात टाकून द्यायची. धूळ फेक म्हणतात ना आपण, डोळ्यात धूळ फेकली तसं. याच्यासाठी हे साहित्य घ्या. पण त्या पेंद्यानं एवढ्या चौकशा केल्या. एक लक्षात घ्या, परमार्थ करत असताना तुकोबारांनी एक सूत्र सांगितले, तार्किकाचा टाका संग. तर्क करणारे जे लोक असतील त्यांना परमार्थामध्ये आश्रय द्यायचा नाही, त्यांची संगत सुद्धा करायची नाही. कारण बरेच लोक असतात आपल्याला सुद्धा विचारतात, मग कुठं चाललात, भजनाला. किती वेळ असते भजन, 2 तास. काय मिळतं भजन केल्यावर, काही नाही बा, बुक्का लावते कपाळाला, चहा देते, नंतर असलं तर काही देते पुन्हा नंतर. हा कुठे गेली ती अर्जितच्या घरचं कोणी देश, त्यांच्याकडे भजन आहे रात्री म्हणून आपलं जाता जाता आठवण केली. असं काही असलं तर प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, प्रवृत्त होत नाही, काहीतरी लागत. मग परमार्थामध्ये तार्किक लोकांचा संग कधीच करायचा नाही. कारण काही लोक एवढे तर्क लावतात, त्याला गुरुवारी इंगळे दादा सांगायचे, काही लोक सांग कामे असतात, काही आगाव कामे असतात आणि काही ऐकीव कामे असतात. काम नुसतं ऐकायचं, करायचं काहीच नाही. बरेच लोक असतात असे, आपण जर त्यांना सांगितलं असं असं करा, हो नक्की तसंच करायचं, नुसतं ऐकणार. काही सांग कामे सांगितलं तेवढंच करणार. इंगळे महाराज फार सुंदर दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, एका ठिकाणी आम्ही बसलो आणि त्या पोराला सांगितलं, तिथं ते कारभारी महाराज आले, ते आहेत का बघून, तिथं कुत्रा असलं तर, ते मला चावलं तर. महाराज म्हणले तू इथंच मर, जाऊ नको कुठं. त्याला जागेवर बसवलं. काही लोक सांगितलं तेवढंच करणार, आगाव करणार नाही. एका सासून असंच गॅसवर दूध ठेवलं होतं आणि सुनबाईला म्हणले, सुनबाई त्याच्यावर लक्ष ठेव, मांजर येऊन दूध पी. आणि सासूबाई गेली बचत गटाच्या मीटिंगला. सासू मीटिंगला गेली, येऊन बघते तर काय त्या भांड्यातलं दूध सगळं संपलं होतं आणि कुत्री दूध पित होती. सासूबाई म्हणली, आगाय सटवे, तुला दिसलं नाही का ती कुत्री दूध. ती म्हणली, सासूबाई अजिबात आगाव बोलायचं नाही, तुम्ही काय सांगितलं होतं, मांजर येऊन दूध पिन, कुत्रीचं नाव घेतलं होतं का तुम्ही.
असे जे लोक असतात त्यांचा संग कधीच करायचा नाही. विठ्ठल 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 तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहो. मग हे सगळे गोपाळ रोज कोणाच्या तरी घरी जायचे, चोरी करायचे, अनेक प्रकार भगवंतानं चोरीचे केले. या सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. त्रस्त का झाल्या? यांना भगवंत आमच्या घरी यावा म्हणून वाटायचं. या सगळ्या गवळणी मिळून यशोदा मैयाकडे जायच्या आणि यशोदा मैयाला गारानं सांगायच्या, मैया यशोदे ऐकलं का, तुझ्या कृष्णानं खोडी केली, तुझ्या कानानं असं केलं, तुझ्या कानानं तसं केलं, आमचा डेरा फोडला, दया दुधाचं सांडलं, ताक पिलं, एक तर गवळण आली म्हणली येई नका घरी आपल्या, चोरी करतो, चोरी करणं चांगलं नाही. यशोदा मैयानं सांगितलं, अगं काय लागतं त्याला, त्याला वाटीभर लोणी लागतं ना, त्याला बसवा, त्याला वाटीभर लोणी द्या, आणि तुमचं काय खाल्लं असेल ते माझ्याकडून येऊन घेऊन जा, एक वाटीचं 2 वाट्याने. यशोदा मैयानं चांगलं सांगितलं. ती गवळण म्हणाली, अगं यशोदे तुझा कृष्ण काय ना आमचा कृष्ण काय, लेकरू आहे सगळ्यांचं सारखं असतं, खावं त्यानं, खाण्याबद्दल काही नाही. त्याला वाटीतही दिलं. एक दिवस तो घरी आला, त्याला मी वाटीत लोणी काढून दिलं. म्हणलं कान्हा एवढं लोणी खा बरं. भिकारी समजलं का म्हणली मला, माझ्या बापाकडं, माझ्या नंद बाबाकडं 9 लाख गाई येतात, भिकारी समजलं का म्हणली मला. असं बोलते म्हणली आगाव माझ्यासारखंच. मग दूध, अगं मग त्याला काय कधी येतं बरं, मैया येई नका, वेळेत यावं, धार काढायच्या टायमाला यावं, लगेच त्याला दूध काढलं की चांगलं निरस दूध त्याला देता येतं. आवेळी येतो, वासर सोडून देतो, दूध पितून निघून जातो. अगं मग त्याला सांगा ना तुम्ही, बाळा कृष्णा या वेळेला ये दूध काढायच्या टायमाला, तुला वासर सोडायचे तर सोड. अगं तसंही सांगितलं यशोदे. तो म्हणाला तुझ्या का बापाचा नोकर आहे का म्हणलं मी तुझे वासर सोडायला, अजिबात मला काम सांगायचं नाही असं बोलतो म्हणली. काय करावं यशोदे, खूपच खोड्या करतो. ती गवळण पुण्याची होती. अगं यशोदे तुला काय सांगू, काय तुझा काना उच्छाद मांडला येणं इतका त्रास देतो की नाही. ती पुण्याची लग्न करून तिकडे गेली होती, ती शुद्ध नाकात बोलायचं ते. यशोदा मैया बिबर काय असतं, सख्या आईला कधीच लेकराचं गाणं ऐका वाटत नाही, आणि जी लेकराचं गाणं ऐकून घेते, तुमच्या पिंट्यानं असं केलं, कुठे पिंट्या बघते मी असं जर म्हणली समजायचं ती त्याची आई नाही. यशोदा मैयानं 2-4 गवळणींचं ऐकून घेतलं. आणि यशोदा मैया सुद्धा पुन्हा सांगू लागली, अगं काय सांगतात का म्हणली, माझ्या बाळाचे गाणं तुम्ही, माझं बाळ कसे तुम्हाला सांगू का, कसे सांगू का. मग ती गवळण सांगू लाग, बाळ सगुण गुणाचे काने, बाळ दिसतोय गोविंदवाणी, 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 काय सांगता राणी घे राणी, काय सांगता राणी घे राणी, काय सांगता राणी घे राणी, काय सांगता राणी घे राणी. 5 वर्षात माझं बाळ अंगणी जमाच्या खेळ, 5 वर्षात माझं बाळ अंगणी खेळ खेळ, घेता घे गोविंदवाणी, पारंगत घेते हाळ घे गोविंदवाणी, पारंगत घेता हाळ घे गोविंदवाणी, घे हाळ घे गोविंदवाणी, गोकुळचारी. गवळण परवा कथेमध्ये आपण विस्ताराने याचा विचार केला. मग यशोदा मैयानं त्या गवळणीचे गाणे काही ऐकून घेतले नाही. पण कसं असतं, आईचा एक स्वभाव असतो आणि ही पद्धत आली पाहिजे. समोरून कुणी सांगायला आलं त्याचंही सांत्वन करायचं, आणि ज्यानं खोडी केली त्यालाही समजावून सांगायची, ही पद्धत असती. आणि ही पद्धत खरी या माता माऊल्यांना जमती, यांना नाही जमत. हे ठोकून मोकळं करते एखाद्या पोराला. पण आईचं तसं नाही, त्या बाईचं सांत्वन करणार, यांचंही सांत्वन करणार, असं सामंजस्य महिलांकडे खूप असतं. मग त्या सगळ्या गवळणींसमोर आता भगवंताला काहीतरी सांगायचं. मग यशोदा मैयानं लढीवाळपणानं त्या भगवंताला सांगणं केलं. काय सांगू लागली, खोड्या नको करू माझे बाबा, हो खोड्या नको करू माझे बाबा,
यशोदेने धरिला करी बैसवीला मांडीवारी यशोदे धरिला बैसवीला यमुनेचे मातिका से काका यमुनेचे मातिका से काका गोडन गोडो माझे गोडन गोडो ही चाल सगळ्यांच्या कानावर आहे म्हणून एक तालामध्ये सुद्धा यशोदा मैयानं समजून सांगितलं हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा करू नको माझे माझे करू नको माझे बाबा करू नको माझे बाबा करू नको माझे बाबा हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा यशोदा मैयाने त्या सगळ्या गवळणींचं सांत्वन केलं भगवंताला समजून सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा गोड बोलून सांगितलं अशीच पद्धत असते लेकराला समजून सांगायची तुम्हाला कळत नाही त्याला मी काय करू होय मी कुठं लेकर सांभाळ लोकांचे विठ्ठल विठ्ठल मैयानं सांगितलं गवळणी निघून गेल्या भगवंतानं सुद्धा ते ऐकलं पुन्हा 2-3 दिवस भगवंतांना वाट पाहिली थोडा शांत राहिला पुन्हा ह्या सगळ्या गवळणी आल्या गवळणीने गाराने सांगू लागले गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्र पाणी खावोनी दही दूध तुपलोणी पुरी अवघी विरधरी हागे बाई कोणाशी आवरे ना बाई कोणाशी आवरे ना यशोदे दुसरी आली धावत जाणे गबाई काय केली मात मुखाचे मुख चुंबन देत डेऱ्यात घालून या हात आगे बाई कोणाची आवरे कोणाची आवरे अशा एक एक गवळणी तक्रारी सांगू लागल्या मग आता तक्रारी सांगू लागल्या थोडी यशोदा मैयानं सुद्धा स्वर बदलले त्याची भाषा बदलली भगवंताला समजून सांगण्याची भगवंताला आता समजून सांगायचं सुरुवातीला खोड्या नको करू माझे बाबा असं समजून सांगितलं पण आता ऐक ना मग आता थोडीशी पॉवरफुल ज्याला म्हणतो आपण थोडीशी ताकद लावून दिली पाहिजे म्हणून ताकीद दिली कृष्ण तुला मी ताकीद करते भली कुणाच्या जाऊ नको तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या घालू नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या नको
वाईट तुला पितानाचे वारद्वयाचा खाऊन दे तुला लागे आगीत चढवे डोळे कोणाचा नको पाना तुलावे आगीत चढवे डोळे कोणाचा आता थोडेसे स्वर बदलले. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कोणाच्या जाऊ नको. यशोदा मैयानं सांगितलं, भगवंतानं थोडं ऐकलं. पण काय असतं, स्वभावात बदल होत नाही. आधी होता वाघ्या, कर्मयोगी झाला पाग्या, त्याच्यामुळे स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिचे हिंडणे जाईना मुळे स्वभाव. असं प्रत्येकाचा स्वभाव तसा भगवंताचा स्वभाव. बरं, या गवळणीला वाटायचं, गवळणी कशाच्या निमित्तानं घरी यायच्या, तिथं गेल्यानंतर भगवंताचं दर्शन होईल म्हणून या सगळं गवळणी मुद्दाम तिथं जायच्या. कारण यांना आमच्या घरी यावं, काहीतरी सांगितलं म्हणजे तो नक्की आमच्या घरी येईल म्हणून या सगळ्या गवळणी जायच्या. पुन्हा त्या गवळणी 2-4 दिवसाला तिथं गेल्या आणि भगवंताला पुन्हा यशोदा मैयाला सांगू लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे कोणी राधे कालावे कोणी राधे कालावे राधे कालावे यशोदे कृष्णाला सांगावे कोणी राधे कालावे. यशोदे कृष्णाला सांगावे कोणी राधे कालावे राधे कालावे राधे कालावे. पुन्हा त्या गवळणीने सांगितलं, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यानं किती किती त्रास दिला, सगळ्या त्या गवळणी सांगू लागल्या. आता मात्र यशोदा मैयाच्या चेहऱ्याकडे भगवंतांना पाहिलं. आता मात्र मैयाचा चेहरा लाल बुंद झाला होता. आता मैया आपल्याला मारणार. आणि याच्यातून जर वाचायचं असेल तर लेकरांकडे मोठं शस्त्र असतं, ते म्हणजे रडायचं. यशोदा मैयाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भगवंत लागले रडायला. कशानच ऐकत नाहीत, कशानच ऐकत नाही. यशोदा मैयाला वाटलं, मी तर याला अजून काही बोलले नाही, काऊन रडायले काऊन रडायले. आणि पुन्हा रडण्याची. आता चतुरात शिरोमणी असल्यामुळे त्याला काय, बाकीचे सगळे नट आपण पाहिले पण हा नटधारी आहे. भगवंतानं पोटाला हात लावला लागला रडायला. यशोदा मैया म्हणते, कान्हा काय झालं तुला. भगवंतानं सांगितलं, नामदेव महाराज फार सुंदर वर्णन करतात या प्रसंगात. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. मैया मला भूक लागली, मग काय करायचं. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. कान्हा तुला भूक लागली का रे. आई खरंच भूक लागली. काय खायचं तुला. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी, मला जेवू घाल. कान्हा तुला पुरणपोळी खायची नाही, आत्ता देते करून. अजून काय खायचं. आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. बाळ स्पुंद स्पुंदोनी रडे, मला जेवू घाल. अनेक प्रकार भगवंतानं सांगितले. नामदेव महाराज याच्यामध्ये एक कडवं इतकं सुंदर लिहितात. भाकर बरीच गोड झाली, भक्षुनी भूक हरपली. यशोदेने कृपा केली, मला जेवू घाल. आता भगवंतावर कृपा भक्तांना करायची असती का, भक्तावर भगवंतानं कृपा करायची असती हो. नामदेव महाराज सांगतात, यशोदेने कृपा केली. यशोदा मैया भगवंताची भक्त आहे, पण मातेनं कृपा केली. का केली. भक्तीनं आपलंसं केलं भगवंताला. यथामती मातेनं सगळं करून दिलं. भगवंतानं पोटभर केलं, जेवण केलं. आणि आता मैया जेवण झाल्यानंतर भगवंताला समजून सांगते, उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. कान्हा अरे तुझ्या खूप तक्रारी येतात, मग त्यापेक्षा तू एक काम कर, तू
उद्यापासून राणामध्ये जा, शाळेत जा, गोशाळेमध्ये जा. गो म्हणजे जाणे, शाळा म्हणजे शाळेत. असंच का? मग भगवंतानं गोचारण लीला सुरू केली. आता गोचारण म्हणजे काय? गो नाम इंद्रिय, आणि या इंद्रियाचं रक्षण कोण करतो? भगवंतच करतो. ही गोचारण लीला. पण भगवंतानं सांगितलं मी एकटा जाणार नाही, कुणाला सोबत न्यायचं? भगवंतानं सांगितलं मी सगळ्या गोपाळांना माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. मग सगळ्या गोपाळांना भगवंतानं सांगितलं घेऊन सारे गोपाळ अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ अरे तुम्ही गोपाळ आया घेऊन विहारे आला. गोपाळ रानातया अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. मैयाला सांगितलं मी गोपाळांना घेऊन जातो. गोपाळांना लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला, उद्या सकाळी 8 वाजता सगळेजण या, आपल्याला आपापल्या गायी घेऊन गोचारण लीला करायची. मग सगळ्या गायी घेऊन भगवंत तिकडे निघाले. गोकुळ सोडून सगळेजण गोपाळ आता गायी चारण्यासाठी निघाले. मग तिथं काय करायचं? सगळेजण वेगवेगळे खेळ खेळायचे, गायी सगळेजण वळून आणायचे. पण गोपाळ म्हणायचे काना गायी लई लांब जात्याता, उन्हाचा तानाचं आपल्याला सहन होत नाही, तूच काहीतरी कर गडे, तू गायी सगळ्या बोलून आण. मग भगवंतानं सुंदर अशा मुरलीचं वादन करायचं. त्या मुरलीच्या नादानं सगळ्या गायी वापस यायची. इतकं सोपं होतं. मग गोपाळांनी सगळं या भगवंतासोबत खेळायचं आणि गायी वळण्यासाठी, गायी आणण्यासाठी गोपाळाला भगवंताला सांगायचं काना सगळ्या गायी तू घेऊन ये. कसं सांगायचे ते? कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोदणी. 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 पाच पोळ्या तीन भाकरी दीड गाणवला एक पुरी. पाच पोळ्या तीन भाकरी दीड गाणवला एक पोरी. आम्हा धाडीले मैया दोरी अमृत कवळी खाली शिदोरी. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोदणी. कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोदणी. परियेसी नारळ धरा तुझा बैल चुकला मोरा. परियेसी नारळ धरा तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझी आदरा माझी नजर तुझा माताला. चालू गेलो तुझी आदरा माझी लागला तुझा माता. कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोदणी. आपुली गोदणी.
आता हे गोकुळ गोचारण लीला करणं सोपं आहे का हो? हे आनंददायी गवळणी आहे पण त्याचा आशय सुद्धा फार महत्वाचा आहे. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. हा बैल म्हणजे कोण? मन. इंद्रिय जरी ताब्यात असले मन एका ठिकाणी राहत नाही. तुझा बैल चुकला मोरा, सांगो गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. सुंदर वर्णन केलं. मग भगवंतानं त्या सगळ्या गायी वळून आणायच्या, भगवंतानं काम करायचं. आणि भक्ताची कामं भगवंतांना नाही करायची तर कोणी करायची? भक्त जर भक्ती करत असेल तर भगवंत त्यांची कामं आपोआप करतो. मग सगळ्या गायी वळून आणायच्या, वेगवेगळे खेळ भगवंतानं खेळायचे. मग कोणते कोणते खेळ खेळायचे? हमामा पोरा रोज भगवंताने या गोपाळांसोबत खेळायचे. याचा परिणाम काय झाला? गोपाळ आता निश्चिंत झाले. कशामुळे निश्चिंत झाले? अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी भगवंता काही नाही, आम्ही तुझी संगती, तुझी संगती केली म्हणून आम्ही आता निश्चिंत झालो. आम्हाला सांगा, ताणच नाही ना. सकाळी फक्त उठायचं, गाई घेऊन रानामध्ये जायचं, भगवंत यांच्या गाई वळून आणायचा, सगळं करायचं. शिवाय भगवंत यांच्या सोबत खेळायचा,
मग भगवंत जर यांच्या सोबत खेळू लागला मग यांना दुःख ते कैचे नव्हे स्वप्नासी अशी अवस्था प्राप्त झाली. सगळीकडे आनंद सुख झालं. आनंद झाल्यामुळे आम्हाला कोणती चिंता राहिली नाही. झाली आमोची निश्चिंती. शिवाय अजून काय झालं? अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोगा सुखाचे सोहळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले हो कान्होबा, आम्हाला जे कधी बघायला मिळालं नाही ते आम्ही इथं आल्यानंतर बघितलं. नुसतं बघितलं का तर याचे भोग आम्ही घेतले. भोग सुखाचे सोहळे. भगवंताने विचारलं, अरे हे तुम्हाला बघायला मिळत नाही? देवा नाही ना मिळत. कारण घरी ताकाचे सरोवर, येथं नवनीताचे पूर. भगवंता तुझ्या सोबत आल्यानंतर आम्ही नवनीताचे पूर पाहिले, नाही तर आमच्या घरी नुसतं ताकच आहे, फोळकट पाणी. याच्याशिवाय घरी काहीच मिळत नाही. खरं पाहिलं तर घरी तेच आहे का नाही? इथं जो आनंद आहे तो घरी आहे का नाही? सांगा बरं, आहे का? हा, मग आता घरी कोणी जायचं नाही, इथंच बसून राहा. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल. असा सगळ्या त्या भगवंतानं गोपाळासोबत आनंद केला. आणि भगवंताला एक मुख्य लीला या सगळ्या गोपाळांसोबत करायची, ती म्हणजे काल्याची लीला. कारण भगवंतानं दोन लीला, दोन स्वतंत्र लीला आणि एकदाच केल्या. त्या एक लीला केली केवळ स्त्रियांसाठी, तिचं नाव आहे रासलीला. आणि दुसरी एक लीला केवळ गोपाळांसाठी, तो म्हणजे काला. मग भगवंताना सगळ्या एक दिवस सांगितलं, सगळेजण आता तुम्ही जे काही आणतात ना ते काही आणायचं नाही. मग काय आणायचं? माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये, चोरुनिया माते नवनीत आणावे. सगळ्या गोपाळांना सांगितलं, माझी जशी शिदोरी तशी आणायची. मग जे गोपाळ ज्यांच्या घरी होतं दूध दुभतं ते सगळे घेऊन आले. पण त्याच्यामध्ये एक गोपाल असा होता, देवा माझ्याकडे काही नाही रे असं. मग माझ्याकडे कोणी नाही. तुका म्हणे हरे माझे कोणी नाही घरी, नका करो दुरी मज पाया वेगळे. त्या गोपाळानं भगवंताला सांगितलं. मग देवानं सांगितलं, तुझ्याकडे नाही ना, तुझी शिदोरी मी घेऊन येणार. कारण ज्याचं कोणी नसतं त्याचा भगवंत असतो. मग ठरलं तर सगळे गोपाळ शिदोऱ्या घेऊन आले. भगवंतानं सगळ्यांना पद्मदलाकार कमळासारखं बसवलं. कारण भगवंताला कमळ खूप आवडतं. गजेंद्राच्या कथेमध्ये आपण पाहिलं, गजेंद्रानं दुसरं कोणतंच फुल भगवंताच्या दिशेनं भिरकावलं नाही. त्या सरोवरातलं कमळ घेतलं आणि भगवंताच्या दिशेनं भिरकावलं. म्हणून भगवंताला कमळ खूप आवडतं. म्हणून बघा तुम्ही, मुख कमल, चरण कमल, नयन कमल, सगळीकडे कमलच आहे. म्हणून भगवंताला कमल आवडतं. म्हणून भगवंताना आपण कमळाबद्दल बोललो बरं का, मी बाकीचं काहीच बोललो नाही, अजिबात अजिबात नाही. भगवंताला कमळ आवडते एवढंच मला सांगायचं होतं पूर्वार्ध. मग सगळ्यांना पद्मदलाकार बसवलं. त्याच्यातही बसण्यामध्ये विशेषता होती. जे छोटे छोटे गोपाल होते त्या सगळ्यांना जवळ घेतलं, मोठे होते त्यांना लांब ठेवलं. का? भगवंताचंच ब्रीद आहे. जो लहान आहे त्याला भगवंत जवळ करतात, मोठे आहेत त्यांना भगवंत जवळ करत नाही. म्हणून भगवंताकडे जाताना नम्रतेनं जायचं, नम्रीपणा करून भगवंताकडे जायचं नाही. जे लहान होतात भगवंत त्यांना जवळ करतो. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा. मुंगे साखरेचा रवा, मुंगे साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरेचा
वाढवा तुझी साखरी तार वाढवा लहानपण देवा देवा लहानपण देवा सगळ्यांना पद्मदलाचा भगवंतानं बसवलं, पण तिथं बसलेल्या पेंड्यानं सांगितलं कुठना आपल्या गायी दिसनात, गायी दिसनात आपल्या. भगवंतानं सांगितलं तुम्ही इथंच बसा, मी जाऊन येतो. भगवंतानं सांगितलं तुम्ही इथंच बसा, मी जाऊन येतो. मग भगवंत तिथून उठले, बघतात तर काय एकही गाय जागेवर नव्हती. मग भगवंताने विचार केला जाऊ द्या गाईला पुन्हा बघूत, आधी पोटा पाण्याचं बघूत. म्हणून भगवंत पुन्हा गोपाळाकडे आले तर बघतात काय गोपाळही जागेवर नाही. आणि मग ज्या वेळेला भगवंतानं अंतर्ज्ञानानं जाणलं हे काम आपल्या पोराचं आहे. पोरगा म्हणजे ब्रह्मदेव, जयाची या नाभी कमळी जन्म चतुराणाना. या न्यायानं भगवान श्रीकृष्णाचे ब्रह्मदेव कोण झाले? चिरंजीव झाले. भगवंताच्या लक्षात आलं हे ब्रह्मदेवाची लीला आहे. मग भगवंतानं आपल्या सामर्थ्यानं जेवढे गोपाळ होते तेवढे सगळे गोपाळ तयार केले, जेवढ्या गायी होत्या तेवढ्या सगळ्या गायी तयार केल्या. सुरू झाला पुन्हा कार्यक्रम. रोज गायी यायचे, गोपाळ यायचे, गोचारण लीला व्हायची, सगळं व्हायचं. याचं कारण काय तर शास्त्रकार याचं कारण सांगतात. सगळ्या गायींना वाटायचं की हा कान्हा, हा गोपाल सगळ्यांना आनंद देतो, श्रीकृष्ण सगळ्यांना आनंद देतो. आमची अशी इच्छा आहे की यांना आमचं कधीतरी स्तनपान करावं. म्हणून भगवंतानं त्या गायी आणि वासरांची रूप धारण केली. ज्या गवळणी होत्या त्या गवळणींना वाटायचं की हा कान्हा कधीतरी येतो, चोरी करतो, निघून जातो, पण असं व्हावं की हा कायम आमच्या घरामध्ये राहावा, 24 तास आमच्या डोळ्यापुढे राहावा, म्हणजे याचे सगळे काम आम्हाला करता येतील. पण भगवंताला ते करणं त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून भगवंतानं आता सगळ्या गोपाळांचं रूप स्वतः धारण केलं. असं 1 वर्ष चाललं. ब्रह्मदेवानं पाहिलं वरून सगळे लोक जशाला तसे, गायी जशाला तसे, गोपाळ जशाला तसे. पुन्हा सत्यलोकामध्ये जाऊन पाहिलं तिथंही तसंच. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आपण ज्याच्या नादी लागलो तो कोणी सामान्य नाही. दिसतो एक पोरग पण तो आपला बाप आहे. मग ब्रह्मदेव क्षमा याचना भगवंताकडे करतात. ब्रह्मदेवाने क्षमा मागितली. भगवंतानं सांगितलं बेट्या तू सगळ्या सृष्टीची उत्पत्ती करत असशील पण तुझी उत्पत्ती माझ्याकडून आहे, त्याच्यामुळं बापाच्या नादी लागायचं नाही, असं ब्रह्मदेवाला भगवंतानं सांगितलं. आणि मग पुन्हा ती काल्याची लीला सुरू झाली. पुन्हा सगळ्या गोपाळांच्या हातामध्ये भगवंतांना प्रसाद दिला. सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे गोग सुखाचे सोहळे रे
हे सगळं सुख आम्हाला कशामुळे मिळालं? भगवंताच्या संगतीमुळे आम्ही निश्चिंत झालो. म्हणून देवा तुका म्हणे आता आम्ही न वजो दवडिता, तू आम्हाला आता हाकलून दिलं तरी मी इथून जाणार नाही बर का दादा. तुम्ही इथून हाकलून जरी दिलं तरी मी जाणार नाही, असं गोपाळ भगवंताला म्हणाले होते. मग तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, आणि ज्याला ज्याला जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त करून घ्यायची आहे, जे कधी आपल्याला बघायला मिळालं नाही त्याची भोग भोगायची इच्छा ज्याला आहे, ज्याच्या घरी ताकाचे सरोवर आहेत पण इथं आल्यानंतर नवनीताचे पूर आहेत, याचा आनंद ज्याला घ्यायचा आहे त्यानं सदैव भगवत भक्ती केली पाहिजे. सतत ही नवविधा भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये साठवून भगवंताची भेट आपल्याकडे झाली पाहिजे. भजनानं देवाला आळवता येतं, म्हणून कीर्तन होईपर्यंत मी कोणाला काही म्हणलो नाही. पण आता एक विनंती राहील, सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नाम माझ्या माग म्हणायचं. राधा रमण हरी गोविंद राधे, रमण हरी गोविंद राधे, राधा रमण हात वरती करा. हात वरती. रमण हरी गोविंद राधे, राधा रमण हरी गोविंद राधे, राधा रमण हरी गोविंद राधे, रमण हरी गोविंद राधे, राधा रमण गोविंद राधे, राधा रमण हरी 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 गोविंद राधे. सदैव आपल्याकडून भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती व्हावी. या अधिक मासाच्या पर्व काळामध्ये आपण जी नामचिंतन साधना या ठिकाणी श्रद्धेय डॉक्टर प्रमोद महाराज कुमावत यांच्या मुखारविंदातून सुंदर असं श्रीमद भागवत कथेचं चिंतन, तत्वज्ञानासह हे वेदांताचार्य आहेत
वेदांतातले अभ्यासक आहेत, त्यांच्या मुखातून आपण ही श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि आज आपल्याला साक्षात कृष्णाच्या मुखातून कृष्ण चरित्र ऐकायचं होतं, पण अचानक बापूंचा मला फोन आला आणि या कीर्तनासाठी मी प्रवृत्त झालो. त्याचा योगायोग असा, रात्री प्रतापगड नगरला कीर्तन आहे, त्याच्यामुळे फेटा सोबतच होता. बापूंनी मला फोन केला आणि मला म्हणले तुम्ही फेटा आणलाय का? म्हणलं सोबतच आहे. म्हणले आत्ताचं कीर्तन तुम्ही करा. म्हणून कीर्तन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो. खर तर दादांचा आदेश, बापूंचा आशीर्वाद म्हणून या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न केला. कारण कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. या न्यायानं खर तर माझी तेवढी पात्रता नाही आदरणीय कुमावत महाराजांच्या सोबत समोर बोलायचं. ते कुमावत आहे, मी कमकुवत आहे शरीरानं सुद्धा, पण नाव अभय असल्या कारणाने मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि कीर्तनाला कोणतरी नाथ असावं म्हणून साक्षात आमचे एकनाथ महाराज, एक तरी का होईना पण नाथ या ठिकाणी उपस्थित झाले. आदरणीय चौधरी सर, माझ्यावर नितांत प्रेम ज्यांचं आहे असे चौधरी सर आहेत. कुमावत महाराजांचा स्नेह आत्ताच जुळला. त्यांनी रात्रीच कीर्तनात सांगितलं, त्यांची कथा मागे ठरली होती, त्यांच्या जागेवर आष्टेकर महाराजांची कथा झाली. मी त्याच वेळेस साथीला इथं आलो होतो, म्हणजे दादांना सुद्धा मीच त्यावेळेस साथ केली होती. आता तुम्ही गोड मानून घेतात म्हणून या ठिकाणी बोलण्याचं मी धाडस केलं. तुमच्या सगळ्यांची जी कासविनीची नजर आहे, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, त्या न्यायानं बोलण्याचा मी प्रयत्न केला. आमचे बाबा आहेत या ठिकाणी, बाबा इतका आशीर्वाद मला भरभरून देतात, म्हणजे बाबांना भरून येतं मला पाहिलं की तसा बाबांचा आशीर्वाद आहे, दादांचा आशीर्वाद. हे सगळेजण या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष साहेब असतील, सगळाच परिवार या विठ्ठल मंदिराशी जो जो जोडलेला आहे त्या सगळ्यांचा माझ्यावर स्नेह आहे. असाच स्नेह वृद्धिंगत होत राहो ही भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. असाच परमार्थ सगळ्यांच्या हातून घडावा. बोलण्याच्या ओघामध्ये माझी जर काही चूक झाली असेल ते लहान लेकरू समोर आईच्या अंतःकरणानं माझ्या पदरामध्ये मला परत द्या. सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं, संतांच्या कृपेनं त्याला पुन्हा एकदा सोज्वळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न करेल. आणि जाता जाता एक सगळ्यांना मागणी आहे, का म्हणून टेन्शन मध्ये आले तुम्हाला वाटेल माय मी याला पैसे मागतो का काय. पैसे नसले तरी जमते, तर मी पैशाला अजिबात हात लावत नाही. स्कॅनर असतं माझं, ऑनलाईन पैसे घेतो. आणि हात लावू नये म्हणूनच ती नवीन पद्धत आली, पाकिटात पैसे द्यायची. असो, पैसे नसले तरी जमल. माय सोनं मागत आहे का काय, की सोनं सुद्धा नको, फक्त जाता जाता पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि माझ्याकडून संतांची सेवा, भगवंताची सेवा, गाथा ज्ञानेश्वरी भागवत याची सेवा माझ्याकडून व्हावी अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी तुम्ही सगळेजण करा, एवढी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.